अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा पक्ष हडप करायची एक योजना शिजत होती का? तसं दिसत तर होतं. त्या योजनेला काटशं म्हणून तातडीनं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष नेमून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणं हा एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लेकीसमोर उभ्या राहिलेल्या चलत सुनेला ती शेवटी बाहेरून आलेली आहे, घरची नाही, परकीच आहे, असे शेलके शब्द वापरणाऱ्या शरद पवार आणि सुप्रियाताईंनी राजकारणात मोठं होऊन दिलं असतं का आज? मी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी संदर्भातल्या व्हिडिओची सुरुवात या भगभुगे भगिनी भागोदरीने का केली असावी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचा उलगडा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात होणार आहे. तर कसे मित्र हो, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतो आलोय की थोरले पवार हे प्रकृतीने क्षीण झालेले आपण पाहिलेत आणि तसं असल्यानं राजकारणातून थोडेसे अलिप्त वाटत होते. त्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा महानगरपालिका निवडणुकांमध्ये जो सबशेल सुपडा साफ झालेला आहे तो पाहता पवार संपले अशी हाकाटी सुरू झाली होती. जयंत पाटील असोत की रोहित पवार आणि अगदी या सगळ्यांवर कडी म्हणजे सुप्रियाताई यांचा कसलाच प्रभाव महाराष्ट्राच्या, देशाच्या, अगदी जिल्ह्याच्या राजकारणावरही दिसत नव्हता. अशात महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना अजितदादांनी काकांच्या पक्षाशी जुळवून घेत काही ठिकाणी युती देखील केली. पण अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्ववादाची लढाई त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जी काही झुंपली होती ती युतीला डब्यात घालून खड्ड्यात घालून गेली. डब्यात घातलं, खड्ड्यात घातलं एकच आहे. आणि त्या युतीला म्हणावं तसं यश लाभलं नाही. पण युतीच्या ज्या बोलण्याच्या सुरू होत्या दादांच्या आणि ताईंच्या किंवा काकांच्या सोबत, तेव्हा दादांनी काकांसोबत जात पवार कुटुंब एकच आहे हा मेसेज लोकांपर्यंत जावा. त्याचबरोबर स्वतःच्या राजकीय पक्षाची जी क्षीण होत चाललेली ताकद जी आहे, त्यांची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर ही क्षीण करणारी ठरली असती, त्यावर विचार सुरू केला होता. आता दादांच्या पक्षाचे ते एकटे सर्वेसर्वा, त्यामुळे हा एकखांबी तंबू टिकून राहावा यासाठी त्यांना प्रयत्न करणं भागच होतं. दादा एक वेगळा विचार करत होते हे निश्चित. मर्जर, विलिनीकरण हा तो विचार होता का? तर यावर होय किंवा नाही हे उत्तर देणारा माणूसच आज आपल्यात नाहीये. त्यामुळे आपण काय त्यावर बोलायचं? पण या मर्जरनं काही समीकरणं बिघडणार होती, जी बिघडू नयेत असं वाटणारे अनेक लोक होते. त्यात सगळ्यात आधी हे विलिनीकरण म्हणजे शरद पवारांच्या गटातले अनिल देशमुख, अमोल कोल्हे, जयंत पाटील स्वतः सुप्रियाताई सुळे यांना महायुतीत किंवा एनडीएमध्ये कितपत स्वीकारलं जाणार होतं इथून सुरू होतंय. त्यानंतर एकत्रित राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे राहणार हा विषय होताच. सुप्रिया किंवा शरद पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष कुठलंही डील करण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यात दादांच्या गटातले पटेल, तटकरे हे मनानं आधीच भाजपसोबत गेलेले नेते ह्या मर्जरने कमकुवत होणार हे निश्चित होतं. दादांना हे मर्जर हवं होतं का? तर मला वाटतं निवडणुकीची यंत्रणा राबवताना भाजपची मदत घेऊन जागा जिंकणं म्हणजे भविष्यात भाजपशी कायमस्वरूपी गुलामी करणं हे ठरलेलं होतं. भाजपला नडून त्यांच्या विरोधात लढून जिंकत आपल्या निवडून आलेल्या संख्याबळाच्या जोरावर भाजपला आपली गरज निर्माण करावी, गरज लागावी अशा स्थितीत असणं हे केव्हाही दादांना हवंच होतं. निवळ शिंदेंवर चेक ठेवायचा म्हणून आपला वापर भाजप करून घेताय हा जो मेसेज दादांच्या पक्षात पसरला होता, त्यातूनही त्यांना निवडणुकीचं राजकारण करत, जागा जिंकत, संख्याबळ दाखवून देत आपला शेअर मिळवायचा होता. याचा अर्थ त्यांना सत्ता सोडून जायचं नव्हतंच, महायुतीतून बाहेर पडायचं नव्हतंच, पण तिथेही राहून, त्याच ठिकाणी राहून रंग माझा वेगळा हे दाखवायचं होतं. आणि त्याचसाठी त्यांना शरद पवार स्टाईल राजकारण करून आपली गरज निर्माण करायची होती. म्हणूनच कदाचित हे मर्जर, हे विलिनीकरण आवश्यक होतं. पण दादांचे विचार पटेल, तटकऱ्यांना मान्य असतील का हा प्रश्न आजही माझ्या मनात येतोय. सुनील तटकरे यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं जाण्याची स्वप्न केव्हाच पडू लागलेली होती. आता दिल्लीतल्या कंपोजेमुळे महाराष्ट्र भाजपचं जे सत्ता केंद्र आहे ते सतत डळमळीत करणं हे जसं काँग्रेसच्या काळात व्हायचं तसंच ते आता भाजपच्या आमदनीतही होतंय. सचोटीने स्वच्छ, पारदर्शक कारभार करणाऱ्या देवेंद्रजींना कट टू साईज करणारे काही एलिमेंट्स महाराष्ट्रात पेरलेले आहेत. त्यातलाच एक एलिमेंट म्हणजे सुनील तटकरे. हे होतंय कुठून? दिल्लीतून होतंय. नागरी उड्डयन मंत्री असतानाचे घोटाळे आणि दाऊदसोबत व्यवहार असलेले प्रफुल्लभाई. कातडी बचाव धोरणाअंतर्गत ते भाजपेश्वरांना शरण गेलेलेत. त्यांना दिल्ली नाचवेल तसे ते नाचणार. पण दादांचा पक्ष हा दादांचाच पक्ष होता. ते जोवर हयात होते तोवर त्यांच्या निर्णयाला कुणीच डावलू शकत नव्हतं. आणि त्यांच्या डोक्यातल्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विचार त्यांनी आपले मित्र देवाभाऊ यांना सांगून त्यांना नक्कीच विश्वासात घेतलेला असणार. त्याशिवाय ते काही हे सगळं करू शकत नव्हते. पण अचानक हा अपघात झाला. मर्जर वगैरे सगळं बाजूला ठेवा, सध्या पवार कुटुंबियांनी दादांच्या दिवसकार्याला महत्त्व द्यावं हे सगळ्यांना अपेक्षित होतं.
किमान पार सुनेत्रा वहिनी या दादांच्या थेट नातलगांनी तरी तसं घडलं नाही. 10वा 12वा 13वा तर लांबच राहिला. तिसरा दिवसही उलटत नाही तोवर दादांच्या रिक्त जागेवर कुणाला बसवायचं यावर निर्णय झाला. यावर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, उमटतायत. स्वतः शरद पवार नाराज दिसलेत. आज सकाळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण हा पण महत्त्वाचा आहे दादांच्या माघारी नेतृत्वहीन एनसीपी अजित पवार गट हा विखुरल्या जाण्याच्या शक्यता लक्षात घेत हा निर्णय दादांचा राजकीय सल्लागार नरेश अरोरा, ज्याचा उल्लेख मी मागच्या एका व्हिडिओत केला होता, तो नरेश अरोरा, पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी या तिघांनीच घेतलाय. तो 100% देवेंद्रजींच्या सहमतीने झालेला आहे. वरवर कुणीच काहीच माहिती नाहीये आम्हाला असं कालपर्यंत दाखवत होतं. पण दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी तो सगळा विधी एखाद्या इव्हेंटसारखा हायजॅक करून समारंभात पदर खोचून मिरवणाऱ्या यजमानींसारखं, खरं तर हा खोचलेला पदर कित्येकदा ढळत होता यावर लोकांनी टीका केलेली आहे. तर लोकांना काय झालं ते काही पाहत असतात. असो, तर पदर खोचलेला सुप्रियाताईंबद्दल अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषाचं जाण्यानं एका बाजूला खचलेले आधारवड दाखवले जात होते स्क्रीनवर. असं असताना रोहित, पार्थ, जय, योगेंद्र हे तरणे ताठे पवार कुटुंबाचे जे भविष्यातले आधार जैनजी या सगळ्यांना बाजूला सारून दादांच्या अंत्यविधीची जबाबदारी सुप्रियाताईंनी हातात घेतली आणि प्रत्येक फ्रेममध्ये त्या सुनेत्रा वहिनींना हाताला धरून इकडून तिकडे फिरवत होत्या. त्यावरून हेच दिसत होतं, आता फक्त मीच आहे, हा फक्त मीच आहे वाला मेसेज ताईंना कोणाला द्यायचा होता. दादांच्या पक्षातले जे न्यूट्रल आमदार आहेत, जे नगरसेवक पदाधिकारी आहेत, जे दादांच्या जाण्यानं पोरके झाल्याची भावना मनात घेऊन तिथं त्या मैदानात सुन्न होऊन बसले होते, त्या सगळ्या घटकांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न होता. पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळी चौकडी चकित झाऊन हे सगळं पाहत होती. कारण दादांचा पुतण्या रोहित कुठे बसला तर कुठेतरी लांब बॅरिकेडवर डोकं टेकून बसलाय. पार्थ, जय हे बावसळलेले वाटत होते. योगेंद्र तर गिनतीतच नव्हता. पण सुप्रियाताई मात्र कुणीतरी कानमंत्र दिल्यासारखा अख्खा अंत्यविधी गुंडाळून घेत निघाल्या होत्या. हा कानमंत्र भगभुगे भगिनी भागोदरी ओम फट स्वाहा सुद्धा असू शकतो. क्षीण झालेल्या शरद पवारांनी आपलं शातीर दिमाग सतत केंद्रस्थानी राहत चर्चेत राहण्याचं आणि सत्तेला आपल्याकडे वळवण्याचं लेख कसं आत्मसात केलं होतं ते भगभुगेवाल्या मंत्रांनी ताईंच्या आतमध्ये परकाया प्रवेश तर केला नव्हता ना. कारण तशी स्थिती परवा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दिसत होती. मला भाऊ गेल्याचं दुःख चेहऱ्यावर किती होतं हे तुमचं तुम्हीच तपासा, मी त्यावर टिप्पणी करणार नाही. पण अधूनमधून पाहुण्यांसोबत हास्यविनोद करणारे हे जे काही महाभाग होते, कोण होते तुम्ही पाहिलंच असेल. घरातलं कुणीतरी गेलंय, त्याचा अंत्यविधी सुरू आहे, त्या ठिकाणी शिळोप्याच्या गप्पा, हास्यविनोद होतात का हो? त्यामुळे एकंदर परिस्थितीचा अंदाज आलेल्या सुनेत्राताईंनी, नरेश अरोरांनी, पटेल, तटकरे, भुजबळी यांना लागलीच तिथून कामाला लावलं आणि ते वर्षावर देवेंद्रजींना भेटले देखील. एनसीपी दुसऱ्या तिसऱ्या कोणी हायजॅक करण्याच्या आधीच आपला पक्ष इंटॅक्ट ठेवत आपले आमदार दादांच्या आठवणींशी बांधून राहतील याची काळजी घेत हा कालचा निर्णय घेतला गेला. मर्जरसाठी दादा आग्रही होते, त्यांच्या 14 बैठका झाल्या होत्या यांच्याबरोबर, असं शरद पवारांच्या लोकांकडून सांगितलं जातं. आणि ते कोण एंडोर्स करते तर आपली चाय बिस्कुटी मीडिया आहे. पण या बैठका सगळ्या एकट्या दादांनीच का केल्या होत्या? एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात शरद पवार गटाचे सगळे नेते जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, इतकंच काय तर ते कुठे गायब झाले होते ते राजेश टोपे देखील ज्या बैठकीत पवारांसोबत दिसतायत त्यात दादांच्या गटाकडून फक्त दादा एकटेच कसे? असो, हे सगळे संशोधनाचे विषय आहेत. जसजसा वेळ जाईल तसतसे हे विषय आणि त्यातला गुंता उलगडत जाईलच. पण अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा पक्ष हडप करायची एक योजना शिजत होती का? तसं दिसत तर होतं. त्या योजनेला काटश म्हणून तातडीनं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष नेमून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणं हा एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लेकीसमोर उभ्या राहिलेल्या चलत सुनेला, ती शेवटी बाहेरून आलेली आहे, घरची नाही परकीच आहे असे शेलके शब्द वापरणाऱ्या शरद पवार आणि सुप्रियाताईंनी राजकारणात मोठं होऊन दिलं असतं का? उद्या जर ते त्यांच्यासोबत राहिले असते तर लोकांना दाखवायला धरलेला हात हा जेव्हा राजकारण करायची वेळ येईल तेव्हा तितक्याच घट्टपणे धरून ठेवला जाणार होता का? नाही. एका महत्वाकांक्षी स्त्रीकडून अजितदादांचा पक्ष हायजॅक केलं जाण्याच्या शक्यता जास्त होत्या आणि त्याचं प्रतिबिंब अंत्यविधीच्या दिवशी सुप्रियाताईंच्या प्रत्येक हालचालीवर पडत होतं. त्यात दिसत होतं एरवी दादांसमोर नमत घेणाऱ्या ताईंमधला तो जोश अचानक कुठून आला होता तर संपले तसं वरवर वाटणाऱ्या पवारांकडूनच आला होता. आतल्या आत तर अजून भयंकर काहीतरी शिजत असणार आहे. तुम्हालाही काय घडलं असेल असं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.